ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्र. आपण शिवाची उपासना करतो. शिव काय आहे? तर शिव कोणी व्यक्ती नाही, तर ती समस्त सृष्टी आहे. शिव आकाश तत्व आहे, चेतना आहे, ज्यातून सर्व निर्मिले, जो सर्वांचे पालन पोषण करतो आणि ज्यात सर्व विलीन होईल, तो शिव आहे. शिवतत्वातून तुम्ही अलग होऊ शकत नाही, कारण ते सर्व ब्रह्मांडाचे प्रतीक आहेत. शिव शब्द श, ई आणि व असा विभागला जातो. श म्हणजे शरीर, ई म्हणजे ईश्वर किंवा प्राणशक्ती आणि व म्हणजे वायू किंवा गती. शिव म्हणजे प्राणशक्ती आणि गतियुक्त शरीर. शिवमधून ई जर काढून टाकले तर शव होते. म्हणून जे शिवतत्वासह आहे ते शिव आणि ज्याच्याशिवाय ते शव. म्हणून शिवतत्व पवित्र, अव्यक्त आणि सर्वसमावेशक आहे. ब्रह्मांडाची चेतना, प्राणशक्ती, शिवतत्व जाणून घेणे म्हणजे परमानंद. शिव म्हणजे समस्त ब्रह्मांड. ब्रह्मांडामधील चराचरामध्ये तोच आहे. शिवाला देह नाही, मुळात तो कोणी व्यक्तीच नाही. भावी पिढीला ती अगाध आणि अनंत चेतना समजावी म्हणून तिला त्यांनी आकार दिला गेला. नाहीतर शिवतत्व निराकार आहे. ज्यामधून सर्वांची निर्मिती होते, तो सर्वांचे पालन पोषण करतो आणि ज्यामध्ये सर्व विलीन होणार आहे ते शिवतत्व होय. शिव आकाश तत्व चेतना. तुम्ही कधीही शिवतत्वातून अलग होऊ शकत नाही, कारण शिवतत्व ब्रह्मांडातील आणि उत्कृष्ट आहे. शिवाचे शरीर निळ्या रंगात दाखवले आहे, कारण अनंताला समजावून घेण्याचा असीम आणि निराकार आकाशाचा रंग हा निळा असतो. वैराग्याची प्राप्ती ज्यामुळे होते, अशी परमानंदी आणि निष्पाप चेतना म्हणजे शिव. स्थायी आणि कायमस्वरी ऊर्जेचा स्रोत, एकमेव चिरंतन अस्तित्व म्हणजे शिव. चराचरातील आत्मा म्हणजे शिव. आत्मा आणि शिव हे दोन्ही वेगळे नाहीत. ब्रह्मांडातील सर्वात मोठे आश्चर्य हे आहे की एकच चेतना समस्त चराचरामध्ये कशी वास करू शकते. तिला आकार नाही, परंतु ती प्रत्येक आकारामध्ये आहे. रुद्राभिषेकात उच्चारतात की विरूपे भय विश्वरूपे भयच यो नमो नमः. विरूपे भयो म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही. विश्वरूपे भयो म्हणजे तो ब्रह्मांडातील सर्व आकारांमध्ये आहे. सर्व आकार हे निराकार शिवतत्वाचे प्रकटीकरण आहेत. शिव सर्वत्र उपस्थित असणारी चेतना आहे, ऊर्जा केंद्र आहे, अनादी आणि अनंत आहे. शिवतत्व अनादी आणि अनंत आहे, शाश्वत आहे. तो जागृती, स्वप्न आणि निद्रा या चेतनाच्या अवस्थांच्या पुढील चेतनांची ध्यानस्थ अवस्था म्हणजेच तुर्यावस्था आहे. एक सुंदर कथा आहे. एकदा सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आणि पालनकर्ता विष्णू ठरवतात की शिवाला शोधून त्याला जाणून घेऊया. ब्रह्मा म्हणाले की मी त्याच्या डोक्याकडे वर जाऊन मस्तक पाहीन, तर तुम्ही पायाकडे जा. मग हजारो वर्ष विष्णू खाली तर ब्रह्मावर जात राहिले, परंतु दोघांनाही यश आले नाही. इथे याचा अर्थ असा की शिवाला डोके आणि पाय नाही. शिवाला सुरुवात आणि अंत नाही. शेवटी मध्यभागी भेटून दोघांनी मान्य केलं की शिव अनादी आणि अनंत आहे. ब्रह्मांडाचा विस्तार अनंत असून हे ज्याच्यात सामावले आहे ती चेतना देखील अनंत आहे. तसेच ते अज्ञात आहे, हे निव्वळ प्रेम करावे असे आहे. शिवाला आपण कसे जाणू शकतात? तपयोगागम्य आदिशंकराचार्य रचित वेद सार विश्वस्रोतम मधील श्लोकांचा अर्थ असा आहे की शिवाला निव्वळ तप आणि योगाद्वारे समजू शकतो. ओममुळे आपण जाणून घेऊ शकतो. जेव्हा आपण ओममध्ये खोलवर जातो तेव्हा ब्रह्मांडाचा ओम हा प्राचीन ध्वनी ऐकू येतो. ओम म्हणजे तुम्ही सतत म्हणता तो नव्हे, तर सतत ऐकू येतो तो होय. शिवतत्वाला जाणण्यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी 4 उपाय सांगितले आहेत. पहिला म्हणजे अहंकारावर मात करणे. दुसरा म्हणजे ध्यान करणे, मौनामध्ये आपल्या शरीरातील शक्ती केंद्रांना जागृत करणे. चौथा म्हणजे स्वतःच्या विचारांपासून दूर राहणे, म्हणजेच फक्त स्वतःचा विचार न करणे. आपल्या चेतनाच्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि निद्रा. या
चौथी अवस्था देखील आहे, जेथे आपण ना जागे असतो, ना स्वप्न पाहत असतो, ना झोपलेले असतो. या अवस्थेमध्ये शरीर विश्रांती घेत असतं आणि मन जागृत असते. कोठे आहात हे कळत नसते, परंतु तुम्हाला जाणवत असते की तुम्ही वर्तमान क्षणात आहात. हे शिवतत्व आहे. हा अनुभव निव्वळ ध्यान अवस्थेतच येतो. स्वप्न आणि निद्रावस्थेत नसता तेव्हा ही समाधी अवस्था अनुभवू लागतात, जेथे कोणत्याही काळाची काळजी किंवा चिंता नसतात. मग शिवतत्वाला कोठे शोधाल? कैलास पर्वतावर? नाही तर जागृती आणि स्वप्न अवस्थेच्या मध्ये, गाढ निद्रा आणि जागृतीमध्ये. जेव्हा तुम्ही ध्यान करतात, काय अनुभव येतो? तुम्हाला जागृत किंवा स्वप्न अवस्थेत नसता तेव्हा त्या चौथ्या स्थितीचा अनुभव येतो. तेव्हा तुम्ही तुमच्यातील शिवतत्वाशी जोडले जातात. या स्थितीमध्ये तुम्हाला गाढ विश्रांती मिळते, जिच्यामुळे तुमचे मन ताजेतवाने, सूक्ष्म, सुंदर आणि निष्पाप बनते. हे शिवतत्व आहे, जे सर्वशक्तिमान आहे. आकाश तत्वाप्रमाणे सर्व व्याप्त आहे, ज्यामध्ये समस्त ज्ञान सामावले आहे, जे अनादी आणि गुणातीत आहे. अशी एक ध्यानव्यवस्था आहे, जेथे चेतनाचा आकाश तत्वाविषयी काहीही नाही. शिव हा हिंदू धर्मातील दृष्ट प्रवृत्तीचा संहारक देव आहे. तसेच संपूर्ण सृष्टी शिवापासून उत्पन्न झाली आहे. शिव, ब्रह्मा, विष्णू यांच्यासह त्रिमूर्तीतील एक देव मानला जातो. वेदांमध्ये त्यांचा रुद्र या नावाने उल्लेख केला आहे. शिव हा तत्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्वाची ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. भगवान शिव बहुतेक सर्व चित्रांमध्ये योग्याच्या रूपात चित्रित आहेत आणि त्यांची पूजा लिंगाच्या स्वरूपात ही केली जाते. उत्पत्ती, लय, क्षमता, शांत, क्रोधी, चंद्र, तिसरा डोळा म्हणजेच भस्म करणारे ते शिव हे संपूर्ण सृष्टीचे करता धर्ता आहेत. हिंदू धर्मातील 33 कोटी देवांचे ते देव मानले गेले आहेत. ते एक वैरागी पुरुष तसेच सिद्ध योगी पुरुष असून त्यांची उत्पत्ती कशी आणि कोठून झाली हे अजूनही कळू शकलेले नाही. त्यांना अनादी आदिपुरुष मानले गेले आहे. हे हिंदू धर्मातील प्रमुख, परम आणि सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्याजवळ त्रिशूळ आहे. त्याचा अर्थ शिव हे अस्त्र, शस्त्र आदींचे ज्ञाता असून मान्यता आहे की जेव्हा शिवाची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांच्यासोबत रज, तम आणि सत यांची उत्पत्ती झाली. ते म्हणजे त्रिशूळाचे प्रतीक. वाद्य डमरू हे शिवाचे तांडव नृत्याचे आविष्कार दर्शवते. शिवाच्या गळ्यात नाग आहे. त्यामागची कथा अशी की पुराणामध्ये जेव्हा नागांचे साम्राज्य होते आणि त्यासोबतच सागर मंथन वेळेस समुद्रातून अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागाला रस्सी म्हणून वापरले गेले होते. त्यावेळेस समुद्रातून फार अशा गोष्टी निघत होत्या की ज्यात काही गोष्टी निघणार त्याचा स्वीकार कोणीतरी करायचा होता. त्यामध्ये अशा बऱ्याच वस्तू श्री विष्णूंनी स्वीकारल्या, परंतु जेव्हा त्यामधून विष बाहेर आले तेव्हा ते विष घेण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. कारण ह्या विषाचा एक थेंब जर धर्तीवर पडला तर संपूर्ण सृष्टीला ते घातक झाले असते. संपूर्ण सृष्टी ही नष्ट झाली असती. म्हणून शिवाने प्राशन केले. ते पिताच शिवाच्या अंगात दाहकता वाढली आणि कंठ काळे निळे झाले. ती दाहकता नष्ट करण्यासाठी सगळ्या देवांनी त्याचबरोबर राक्षसांनी शिवाला फार गोष्टी देऊ केल्या, पण दाहकता काही कमी झालेली नाही. त्यावेळेस हे वासुकी नाग, शेषनाग यानंतरचे नाग लोकातील राजा श्री विष्णूंनी शिवाचे कंठाची दाहकता कमी होण्यासाठी दिले. तेव्हा शिवाची अंगाची आग शांत झाली आणि त्याचबरोबर शिवाला हे प्रिय झाले आणि श्री विष्णूंनी शिवाला नीलकंठ हे नाव प्रदान केले. शिव हे भोळ्या आणि सहज कुणालाही मागेल ते वर देणाऱ्या स्वभावाचे आहेत. म्हणून संपूर्ण हिंदू देवतांमध्ये शिवाकडे राक्षसासही मोठ्या आशेने वर मागतात आणि हे शिव सहजगत्या देऊन ही जातात. म्हणून शिवाला भोलेनाथ हे नाव आहे.
त्याचबरोबर शिवाचे खरे वास्तव्य हे स्मशानात आहे आणि ते स्वतः वैरागी स्वरूपात त्या प्रेतांचे भस्म आपल्या वैरांगी ओढून घेतात. ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्र आहे, पण ओम नमः शिवाय हा परिणामदायक मंत्र आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर एक सबस्क्राईब शिव महादेवांसाठी नक्की करा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.